नमस्कार मंडळी. चला, आज आपण थेट महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरात जाऊया आणि एक अशी झणझणीत चटकारदार पाककृती शिकूया जी कोणत्याही जेवणाला एकदम चार चांद लावते. जरा विचार करा, तोंडाला पाणी आणणारी चव, थोडीशी तिखट, थोडीशी धुरकट आणि तो टोमॅटोचा आंबटपणा. आहाहा! टोमॅटोचा ठेचा म्हणजे नुसता पदार्थ नाही हो, ही तर चवींची एक वेगळीच दुनिया आहे. चला तर मग या चवदार चटणीच्या मुळाशी जाऊया. जाणून घेऊया की हा टोमॅटोचा ठेचा नक्की आहे तरी काय आणि महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत तो इतका का महत्वाचा आहे. तर बघा, ठेचा म्हणजे महाराष्ट्राची एकदम अस्सल, पारंपरिक आणि हो, जाडसर वाटलेली चटणी. त्याची ओळखच आहे त्याची झणझणीत चव. आणि हे फक्त तोंडी लावायला नाहीये बरं का, हा आपल्या जेवणाचा, आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आता बघूया ते जादूगार जे हा ठेचा इतका भारी बनवतात, म्हणजेच त्याचं साहित्य. कमाल आहे, म्हणजे साधेसुधे जिन्नस एकत्र येतात आणि काय चव तयार होते पाहूया तर. सगळ्यात महत्वाचा आहे टोमॅटो. तोच तर या ठेच्याचा बेस आहे. त्याचा तो आंबट गोड रसदारपणा आहे ना, तोच या ठेच्याला एक वेगळी ओळख देतो आणि मिरचीच्या तिखटपणाला मस्त बॅलन्स करतो. आता येत आहेत दोन हिरो, लसूण आणि हिरवी मिरची. लसूण म्हणजे तर ठेच्याचा आत्माच. त्याचा तो जो एक खणखणीत वास आणि चव आहे ना, तीच खरी मजा. आणि हिरवी मिरची, ती तर याला तो झणझणीतपणा देते. हो, आणि मिरचीचं प्रमाण पूर्णपणे आपल्या आवडीवर आहे, कमी जास्त करू शकता. आणि मग येतात भाजलेले शेंगदाणे. अरे वा, काय सांगू, ह्याच्यामुळे ना ठेच्याला एक मस्त जाडसरपणा येतो आणि तो जो खमंग कुरकुरीतपणा येतो ना खाताना, त्याची बातच वेगळी. ओके, तर ही आहे आपली पूर्ण लिस्ट. एकदा पटकन नजर टाका, म्हणजे बनवायला लागल्यावर काही विसरणार नाही. हे सगळं साहित्य एकत्र आलं की मग बघा कसा अस्सल ठेचा तयार होतो. चला मग सगळं एकत्र करून घेऊया. चला, साहित्य तर जमलंय. आता खरी मजा सुरू होतीये. म्हणजे कृती अजिबात अवघड नाहीये, एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. आणि माझा विश्वास आहे की जेव्हा हा ठेचा तयार होईल तेव्हा चेहऱ्यावर जे हसू येईल ना, ते एकदम समाधानाचं असेल. तर कृती एकदम सरळ आहे. पहिलं म्हणजे तेलात टोमॅटो, लसूण आणि मिरच्या मस्त परतून घ्यायच्या, थोडं डाग पडेपर्यंत. मग ते थंड झालं की शेंगदाणे, मीठ, साखर घालून जाडसर वाटायचं. नंतर मस्त फोडणी तयार करायची, गरम तेलात मोहरी, हिंग, हळद घालून. आणि शेवटी ही गरम फोडणी त्या वाटलेल्या चटणीवर ओतायची आणि मिक्स करायची. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजताना ते जे काळे डाग येतात ना, त्यामुळेच ती खास धुरकट चव येते. आणि हो, वाटताना एकदम पेस्ट नाही करायची, जाडसरच ठेवायचं. तीच तर ठेच्याची खरी ओळख आहे. आणि ती फोडणी तर चव आणि सुगंध दोन्ही वाढवते. क्या बात आहे. आणि ज्या क्षणाची आपण सगळे वाट बघत होतो, तो क्षण आला आहे. आपला झणझणीत चविष्ट ठेचा तयार आहे. पण आता प्रश्न हा आहे की तो खायचा कसा, म्हणजे त्याचा पूर्ण आनंद कसा घ्यायचा. चला, तेच बघूया. अगदी खरं आहे. जेव्हा आपण स्वतःच्या हातांनी आपल्या घरात असा एखादा पारंपरिक पदार्थ बनवतो ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. ही फक्त चटणी नाहीये, ही आहे आपल्या हातांनी बनवलेली एक अस्सल पारंपरिक चव. आता बघा, हा ठेचा किती प्रकारे खाता येतो. म्हणजे गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत हा अप्रतिमच लागतो. किंवा मग साधा डाळ भात असेल तर त्याच्यासोबत तोंडी लावायला जेवणाची चवच वाढते. इतकंच नाही, सँडविचमध्ये स्प्रेड म्हणून लावा, एक वेगळाच ट्विस्ट येतो. किंवा मग कुठल्याही स्नॅक्ससोबत डिप म्हणूनही वापरू शकता. म्हणजे तुम्ही जितके क्रिएटिव्ह व्हाल तितके याचे उपयोग आहेत. मग काय, पुढच्या जेवणात थोडासा झणझणीतपणा आणायला तयार आहात? ही सोपी पण अप्रतिम रेसिपी नक्की करून बघा. मला खात्री आहे की हा ठेचा तुमच्या जेवणाची रंगत वाढवल्याशिवाय राहणार नाही. तर मग नक्की करून बघा आणि या चवीचा आनंद घ्या.